रामराम मंडळीनं मी आता सध्या चंदनपुरी येथे आलेलो आहे आणि चंदनपुरीला येण्याचं योग म्हणजे आपली मुलगी तिची CATची परीक्षा मालेगाव येथे होती आणि त्या निमित्ताने मी चंदनपुरी खंडराव महाराजांच्या मंदिरात आलेलो आहे. अजून बहाणाईच्या मंदिरात जायचं आहे आणि बघा खूप लांबून लांबून मंडळी आलेली. तर ही मंडळी सुरतवरून आलेली आणि बघा खूप इतकी लोकांची इच्छा आहे. तर सुरत काय जवळ नाही आहे. तर बघा सगळ्यांनी जरा चंदनपुरीला येऊन आनंद घेतला पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. तर मंडळी बघा त्यांची पूर्ण फॅमिली आली. बाळा इकडं बघ, इकडं बाय बाय. तर बघा हे खूप असे भाविक भक्त आणि कसं आहे मंडळींनो, आपण प्रपंचात आयुष्यभर कष्टच करतोय, तर शरीरासाठी कुठंतरी एखादा तास या महिन्यातून एखादा दिवस तरी फिरण्यासाठी दिला पाहिजे, आनंद व्यक्त केला पाहिजे. वरती न्यायला जागा नाही, किती पैसा कमवा इथंच ठेवायचा आहे. तरी सुखी समाधानी जगण्यासाठी इतकं मोठं निसर्ग आहे आणि या निसर्गामध्ये वावरण्याची शक्ती भगवंत देतोय, पण आपण त्याचा उपभोग घेत नाही आहे. तर मंडळींनो सगळ्यांनी आनंद घेत राहा आणि या जीवनात एकदम सुखाने समुद्राने जगत चला. बघा हे किती एकदम निवांत असे बसलेले मंडळी आणि बघा खूप खूप अशी नवीन मंडळी पण आलेले आहे. लग्न झालेले दिसते आहे. महाराज कुठून आले आपण? एरंडोन आलेले. तर धन्यवाद मंडळी. खूप खूप असे भक्त येत आहे. आम्ही खूप लवकर आल्यामुळं जरा अजून गर्दी कमी आहे. धन्यवाद. व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा. जय मल्हार.